रवींद्र दंगेकर साहेब. सन्माननीय राजेश. माननीय अध्यक्ष, हा आहेत. औषधाचा मुद्दा क्रमांक 22. हो. राज्य शासनाने सन 2014 मध्ये रिक्षा चालक व मालकांसाठी एक कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्याकरता 3 सदस्यीय समिती गठीत केली. तामिळनाडू राज्याच्या धर्तीवर तसा प्रस्ताव शासनाला सादर केला असता मान्यता दिली, परंतु अद्याप अंमलबजावणी झालेली दिसत नाहीत. त्याचबरोबर कोणत्याही सरकारी वाहनाला केंद्रीय मोटार वाहन 1989 यातील नियम 81 नुसार सरकारी वाहनांना फी माफ आहे, परंतु ही सर्व सरकारी वाहने भाडे तत्त्वावर घेतलेली असतात. एसटी महामंडळ, मुंबई महानगरपालिकेचे बेस्ट, पुणे महानगरपालिकेची पीएमटी इत्यादी अनेक शहराच्या महानगरपालिकेच्या वाहनांना योग्यता प्रमाणपत्राची फी माफ आहे. ही सर्व वाहने भाडे तत्त्वावर प्रवासी सेवेसाठी घेतलेली असून सर्व सरकारी वाहने शासनाच्या मालकीची नाहीत. अध्यक्ष महोदय, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व रिक्षांना प्रवासी सेवेचा परवाना दिलेला आहे. या सर्व रिक्षा प्रवाशांच्या सेवेसाठी मोडत असतानाही त्यांना केंद्रीय मोटार वाहन 1989 यातील नियम क्रमांक 81 नुसार योग्यता प्रमाणपत्रासाठी फी माफ करणे गरजेचे आहे. रिक्षा चालकांकडून सर्व सरकारी टॅक्स परवाना फी वसूल केली जातात व शासनाच्या सर्व नियमांचे पालन केले जाते. असे असताना त्यांना या नियमानुसार लाभ मिळत नाही. महाराष्ट्रातील असंख्य रिक्षा चालक अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील वर्गातील असून आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत. सदरील नियमानुसार रिक्षाच्या टॅक्समध्ये व परवाना फी मध्ये लाभ मिळत नाही. त्यामुळे मराठी सर्व रिक्षा चालकांना देखील मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार योग्यता प्रमाणपत्राची फी माफ करण्यात यावी, अशी मागणी मी रिक्षा चालकांकडून केली जात आहे. तसेच ह्या महामंडळामध्ये जे रिक्षा चालक वर्षानुवर्ष तो व्यवसाय करतात त्यांची आर्थिक सुविधा एकदम कमी प्रमाणात आहे आणि त्यांना रिक्षा चालवून नंतर आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. ह्या महामंडळामध्ये त्यांना पेन्शन दिली पाहिजे अशी माझी मागणी. त्याबरोबर त्यांना आरोग्याची सुविधा मिळली पाहिजे अशी ह्या औषधाच्या मुद्द्यावर मी शासनाला मनापासून विनंती करतो. मागच्याही विधानसभेमध्ये मी हा प्रश्न उपस्थित केला होता, आत्ताही करतोय. माननीय अध्यक्ष, तुम्ही जातीने लक्ष घाला. मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये रिक्षा चालक आहेत आणि अत्यंत वाईट परिस्थितीतून त्यांची हालाकीचं जीवन नंतरच्या काळामध्ये असतं. तर या महामंडळानुसार त्यांना योग्य ती मदत, आर्थिक मदत केली पाहिजे अशी माझी या शासनाला विनंती आहे.